उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस। अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। नमस्कार। पुणे जिल्ह्यातील सहदुय्यम मंडळ हवेली क्रमांक 20 इथे आमचे सहकारी रवींद्र कोळी हे दुय्यम मंडळ पदावर कार्यरत असताना संबंधित पक्षकाऱ्यांनी दस्त नोंदणीसाठी आणला होता। त्यामध्ये काही त्रुटी होत्या, त्या कारणावरून दुय्यम मंडळ यांनी तो दस्त नाकारला, म्हणून त्यांना अमानुष अशी मारहाण केलेली आहे। आणि या मारहाणीच्या निषेधार्थ आज आम्ही कोल्हापूरमध्ये नोंदणी संघटना मार्फत आम्ही कामकाज बंद ठेवलेलं आहे। आणि याबाबत आम्ही निवेदन माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर तसेच माननीय जिल्हाधिकारी सहजिल्हा निबंधक कोल्हापूर यांच्याकडे आम्ही निवेदन सादर करणार आहोत। आणि या हल्ल्यामध्ये जे निर्दोष आहेत त्यांना सक्त अशी शिक्षा मिळावी ही आमची मागणी आहे। आणि त्यासाठी आज आम्ही संप पुकारलेला आहे। आज नोंदणी व मुद्रांक विभाग कोल्हापूर जिल्हा या आमच्या पूर्ण जिल्ह्यातील कार्यालय आम्ही पूर्णतः बंद ठेवत आहोत। याचं कारण असं आहे की दिनांक 17 जुलै 2026 रोजी आमच्या पुणे येथील कार्यालयामध्ये प्रभारी दुय्यम श्री कोळी यांच्यावर त्यांनी म्हणजे दस्त नोंदणीच्या नियमित कामात कागदपूर्तताची त्रुटी दाखवल्याबद्दल किंवा दर्शवल्याबद्दल पक्षकारांनी त्याची कोणतीही कायदेशीर पडताळणी करता संबंधित अधिकाऱ्यांवर अगदी अमानुषपणे मारहाण केलेली आहे। ही फारच निंदनीय अशी बाब संपूर्ण राज्यभर आज याचा विषय हा झालेला आहे। तरी शासकीय कर्मचारी हा एक शासकीय कर्मचारी आमच्या विभागात नसून तर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी याची दखल घेतली पाहिजे। यासाठी आमची कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण नोंदणी विभागाची संघटना येथे या बंदमध्ये सामील आहे। याचे आम्ही निवेदन माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना तसेच आमचे मुद्रांक जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना आम्ही आमच्या संघटनेमार्फत देत आहोत। आमच्या संघटनेला आता सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दस्तलेखनिक आणि मुद्रांक विक्रेते यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे। तरी आज रोजीपासून आमचे सर्व कार्यालय बंद राहतील। आमची मागणी एकच आहे की त्या मारेकरांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यावर इथून पुढे अशा प्रकारे हल्ले होणार नाहीत याची शासन दरबारी दखल घेतली पाहिजे हीच विनंती।